ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन जो आहे तो आता थोडा मोबाईलवर पॉडकास्ट बघत असतो. सायली म्हणत असते की झालं का तुमचं पुन्हा सुरू ते पॉडकास्ट कशाला हे सगळं. त्यावर अर्जुन ही तिला म्हणत असतो की तू ही पॉडकास्ट बघ ना, म्हणजे तुलाही जरा बरं वाटेल. मग त्यावर सायली म्हणत असते की मला माझं बाळ वाढवायला कोणत्याही पॉडकास्टची गरज नाहीये. मी माझ्या पद्धतीने माझं बाळ वाढवू शकते, कारण माझ्या मर्जीने मी हे सगळं काही करणार आहे माझ्या बाळाचं, असंही आता सायली सांगत असते. त्यावर अर्जुन म्हणतो की मला काही झालं ना तरी बेस्ट फादर बनायचं आणि त्यासाठी मला पॉडकास्ट बघणं तर गरजेचं आहे. त्यामुळे तूच होप मला पॉडकास्ट बघू दे. असं आता अर्जुनच असतं. सायली अर्जुनकडे तर पाहतच राहते. तिला एकतर पहिल्यांदा नवलं वाटत असतं की अर्जुन पॉडकास्ट वगैरे बघत रात्र आता घालवणार आहे, पण त्याच वेळेला सायली अर्जुनला हे सुद्धा बोलते की बघा, तुम्ही माझ्या झोपेसाठी एक वेळ लावलेली आहे, टाईम लावलेला आहे, आणि मग आता तुम्ही काय करताय, म्हणजे या सगळ्यामुळे माझी झोप मोड होणार नाहीये का याचा विचार करताय का तुम्ही? मग आता तुम्ही पॉडकास्ट ऐकताय, तुमच्या डोळ्यावर तर परिणाम होतात, पण माझ्या कानांवर होतात. त्यास काय मला नाही ऐकायचं तुमचा तो पॉडकास्ट? मग त्यावर आता अर्जुनच्या लक्षात येतं की अरे, आपण तर पॉडकास्ट असा जोरात लावलाय, म्हणजे मोठा आवाज येतो, लाऊड. मग त्यापेक्षा ना आपण एक काम करूया, त्यापेक्षा आपण जर कानामध्ये ब्लूटूथ घालूया, म्हणजे आपला आवाज जो आहे मोबाईलचा तो बाहेर जाणार नाही. मग तो आता कानामध्ये ब्लूटूथ लावून तो आता बघत असतो. जेव्हा ब्लूटूथ लावून वगैरे तो बघत असतो ना, तेव्हा सुद्धा त्या ब्लूटूथ मधून आवाज बाहेर येतो. शेवटी सगळीकडे शांतता आहे, रात्रीची वेळ आहे म्हटल्यावर ब्लूटूथ मधला आवाज बाहेर येऊ लागतो. आणि हे सगळं पुन्हा एकदा सायली ऐकते. सायली म्हणत असते की तुम्हाला मी एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? अहो, स्वतः तर झोपत नाही, आता मला तरी निदान झोपू दे. मग त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की सॉरी बायको. मग आता सायली म्हणत असते की तुम्हाला कळते का, तुम्ही तर आता ब्लूटूथ ऑन केलेले आहेत, पण बाहेर सगळा आवाज येतो, शांत आहे म्हणून. मग तुम्हाला गप्प बसता येत नाही का? अर्जुन म्हणतो सॉरी, मी आता आवाज ना थोडा कमी करतो. आणि मग काय आवाज कमी करून तो बघत असतो. तेव्हा पुन्हा सायली उठते. सायली म्हणते की तुम्ही माझी काय काळजी घेतो, मला जरा सांगा ना, म्हणजे तुम्ही ब्लूटूथ ऑन केला आहे, सगळं पेकताय, हळू आवाज पेकताय, पण तुम्ही हे करताय का मला ते सांगा, म्हणजे मला तुमची ही गोष्ट आवडली नाहीये. डोळ्यांना त्रास होतोय, सगळीकडे अंधार आहे, आणि तुम्ही मोबाईलच्या लाईट्स ऑन करून आता ते बघत बसलात. याच्यामुळे माझीही झोप नाही होते आणि तुमचीही झोप नाही होते. या सगळ्यामुळे प्रॉब्लेम होतोय की नाही? मग कशाला करताय हो? हे सगळं बंद करा बरा मोबाईल, तो माझी झोप होत नाहीये, बस करा आता हे सगळं. असंही आता ती ओरडून बोलत असते. जेव्हा आता ती हे सगळं काही ओरडून बोलते ना, तेव्हा मात्र आता इकडे तर टेन्शन चालेलं असतं, काय करावं आणि काय नाही हे सुधरत नसतं. त्यातच आता सायली जशी अर्जुनला ओरडते ना, तसा आता गपचूप अर्जुन मोबाईल वगैरे बाजूला ठेवतो आणि झोपत असतो. तेव्हाच ना तो बघत असतो सायली झोपली का, पण ना पुन्हा त्याला त्याचा मोबाईल घ्यायचा असतो ना, म्हणून. पण सायली ना बरोबर जागी असते. सायली पुन्हा मागे वळून बघते. सायली जशी मागे वळून बघते ना, तसा आता अर्जुन तिच्याकडे पाहून म्हणतो की काही नेहमी अलार्म लावत होतो. सायली म्हणते झोपताय का, गप्प झोपा, गप्प, असं बोलून ती आता त्याच्यावर ओरडते. त्याबरोबर गुपचूपणे त्याला चादर वगैरे घेऊन झोपावंच लागत. दुसरा ऑप्शनच नसतो. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी आता पूर्ण बारशाची तयारी ही आता होत आलेली असते. बारशासाठी एकदम धूमधडाक्यात तयारी केलेली असते. सगळी अरेंजमेंट एकदम परफेक्ट असते. तेथच आता प्रतिमा आलेली असते. सगळं डेकोरेशन चैतन्य आणि अश्विन करत असतात. तेच आता दुसरीकडे हे डेकोरेशन होत असतानाच तिकडे आता अस्मिताच्या बाळाला बघून प्रतिमा म्हणत असते की अगदी ना, आता तुझ्यावरच गेलाय बघ, म्हणजे सेम टू सेम तुझ्यासारखा दिसायला लागला आहे. मग आता अस्मिता सुद्धा म्हणते
की हो पण आता प्रतिमा, आत्या तू आलीस ना लवकर ते कार्ती बरंच झालं मला आवडला. तू आलीस ते मग आता प्रतिमा म्हणते, चल मी आता कल्पनाला मदत करते, बरीच काम आहेत, ती करून घेते. तर दुसरीकडे आता हे सगळं होत असतानाच ना अचानकपणे सायलीचा अलार्म वाजतो. सायलीचा अलार्म वाजल्याबरोबर आता प्रतिमा विचारते की हे सगळं काय आहे. मग आता सायली सांगत असते की काही नाही, पाणी प्यायचा अलार्म आहे. म्हणजे हे नवीनच काय. मग अगं हे ना अर्जुनने चालू केले. अर्जुनला काय तर म्हणे या सगळ्या काही गोष्टी करून त्याला बायकोची काळजी घ्यायची. आता अलार्म वाजून सुद्धा सायली काही पाणी पित नसते, म्हणून अर्जुन स्वतःहून पाण्याचा ग्लास घेऊन तिच्या बाजूला येऊन उभा राहतो. तिला म्हणत असतो की बायको घे ना पाणी पिऊन घे. सायली म्हणत असते की नाही नकोय मला, मला तहान नाही लागली, कशाला माझ्यावर जबरदस्ती करताय असं देखील आता सायली म्हणत असते. त्यावर आता तो म्हणत असतो जबरदस्ती नाहीये, मला ऐकायचं आहे म्हटल्यावर तुला हे करावंच लागणार आहे. मला दुसरं कोणतंही कारण नकोय, गुपचूप पाणी पी बरं, आता मला तुझं ऐकायचं नाहीये पी असं बोलून तो आता तिला ना ती गुपचूप पाणी प्यायला सांगतो. आणि सायलीलाही माहिती जोपर्यंत आपण काही ऐकत नाही तोपर्यंत हा इथून जाणार नाही. त्यामुळे सायली गुपचूपणे पाणी आता सगळं काही संपवते. सायलीने पाणी संपवल्याबरोबर आता इकडे अर्जुन जो आहे तो आता पाहत राहतो. अर्जुनने आता सायलीला सांगितलेलं असतं की पुढच्या अलार्मला सुद्धा टायमिंगवर तुला सगळं अरेंज करायचं आहे. पण सायली म्हणत असते की ज्या आता तर मी माझा मोबाईल सायलेंटवरच ठेवणार आहे. मग अर्जुनला कळत की सायलीने मोबाईल सायलेंटला ठेवलाय. मग आता इथून पुढचे अलार्म होणार नाही म्हणून अर्जुनने आता कल्पना, प्रतिमा, अस्मिता त्याचसोबत चैतन्य, अश्विन सगळ्यांच्या मोबाईलमध्ये अलार्म सेट केलेला असतो. जेणेकरून आहे ना एकत्र सगळ्यांचे अलार्म वाजतील आणि सायलीला सगळे जण आता पाणी पिण्यासाठी, जीवनासाठी आग्रह करतील. हाच मूळ हेतू ना इकडे अर्जुनचा होता, म्हणून अर्जुनने आता सगळ्यांनाच बोलण्यात गुंतवून ठेवून सगळ्यांच्या मोबाईलचे अलार्म सेट केलेले होते. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की प्रिया जी आहे ना तिने पत्र लिहिलेलं असतं. प्रियाचं पत्र लिहून झाल्यानंतर प्रिया जी आहे ती आता म्हणत असते की प्लीज तुम्ही हे पत्र आजच्या आज द्याल ना तर खूप बरं होईल. त्यावर आजच्या आजच आता एवढ्या लवकर पायी पत्र जात नसतं, साधारण 8-15 दिवस तरी लागतील. त्यावर आता प्रिया रडण्याच नाटक करत असते आणि म्हणत असते की 8-15 दिवस असं करू नका हो प्लीज दया करा माझ्यावर. एक मी आई होणार आहे आणि माझ्या घरच्यांनाही न्यूज पोहोचवून सुद्धा तितकंच गरजेचं आहे. प्लीज असं करू नका. आणि असं बोलून ती आता रिक्वेस्ट करत असते. जेव्हा ती आता रिक्वेस्ट करत असते ना तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की तू या आधी कुठे नाटकात वगैरे काम केलं होतस का, म्हणजे नाटकाची कृती जी काही आहे उभेप नक्कल तू करत असते. आणि आता तर एकदम तशीच करते. नाही हो, मी नाटक नाही करत, मी खरंच सांगते. मला ना माझ्या बाळाची काळजी वाटते आणि म्हणूनच मी सांगते. माझ्या फॅमिलीला या सगळ्या गोष्टी कळायला हव्यात ना, कळल नाही तर कशा चालतील म्हणून सांगते. मग ठीक मी तुम्ही आता बायाच्या मावशी आहात असं देखील आता ती म्हणत असते. मायाची मावशी आणि मी हो तुम्हीच मग तुम्ही बायाची मावशी म्हणून एवढेही करणार नाही का. त्यावर ती आता म्हणत असते की ठीक आहे, मी बघते काय तो बंदोबस्त करते, लवकरात लवकर कसा पोहोचेल ते तू काळजी करू नकोस असेही आता ती म्हणते. आणि जेव्हा ती तिकडनं हवालदार निघून जाते ना तेव्हा मात्र इकडे असणारी प्रिया हसता असते. प्रिया म्हणत असते की कसं वाटलं तुला, म्हणजे मला माहिती आहे तुला ना फरक पडत नाहीये, पण आता मलाही काही फरक पडत नसतो बघ. म्हणजे तू जरी माझी बातमी ही वेळेवर पोहोचवलीस ना आणि मी इथून एकदाची सुटली ना की तुला कोणाला मानत नसते बघ. मी असंही आता एकटीच प्रिया बडबडत असते. प्रिया आता वाट बघत असते की सुभेदारांच्या घरामध्ये मोठा बॉम्ब फुटेल आणि मला कल्पी इथे घ्यायला येईल. दुसरीकडे आता प्रतिमा आणि सगळे जण बसलेली असतात
तयारी तर होत असते तेवढ्यात सगळ्यांच्या मोबाईलचे अलार्म एकत्र वाजतात. सगळ्यांच्या मोबाईलचे अलार्म एकत्र वाजल्यामुळे सगळे जण एकमेकांकडे पाहू लागतात आणि त्यांना प्रश्न असतो की अलार्म का कसे काय वाजले सगळ्यांचे एकदमच. त्याबरोबर आता अस्मिता सांगत असते की हे नखरे ना अर्जुनचेच असणार आहे. अर्जुनेच मोबाईलमध्ये अलार्म सेट केला असणार आहे. सायली म्हटली नाही का मगाशी मी काही लक्ष देणार नाही म्हणूनच त्याने केलेलं असणार आहे तेव्हाच ना. इकडे आता अस्मिता विचारत असते, अगं सायली, तू काय नाव ठरवलेस बाळाचं निदान मला तरी सांग. हो सांगते ते ना तुम्हाला सांगणारच आहे. मग आता अस्मिताच्या कानात सायली हळूच नाव सांगते. अस्मिताला ते नाव खूप जास्त आवडतं. अस्मिता म्हणत असते की मला तर बाबा हे नाव खूपच आवडलेलं आहे. मग दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे आता पुन्हा एकदा सगळ्यांच्या मोबाईलचे अलार्म वाजू लागतात. ते सायली कमरेवर वगैरे हात ठेवून आता अर्जुनकडे बघत असते. अर्जुन आता म्हणत असतो की मला तुझं काही ऐकायचं नाहीये. तुला आता करावंच लागणार आहे, खावं लागणार आहे काहीतरी. त्यावर आता प्रतिमाच लक्ष जात सायलीवर. सायलीना अगदी लहान असताना म्हणजे तन्वी म्हणून लहान असताना ना अशीच कमरेवर हात धरायची आणि अर्जुनच्या कंप्लेंट्स करायची आणि अगदीच ना सायलीने आता सुद्धा तसंच केलेलं असतं. अगदीच कमरेवर तिने हात ठेवलेला असतो आणि ती आता बघत असते. आता सायली हे सगळं काही करत असते ना तेव्हा आता कल्पना म्हणत असते की हो तू बरोबर बोललीस तन्वी असंच करायची लहान असताना. मग ब्याच गोष्टी ना सायली आणि तन्वीच्या सेम आहेत म्हणून तर पूर्ण आजी सायलीला तन्वी म्हणते असं अस्मिता सांगू लागते. त्यावर मात्र आता अर्जुन म्हणत असतो की असं काही नसतं, म्हणजे सेम वयाच्या आहेत ना त्या दोघी जणी म्हणून पूर्ण आजीला असं वाटते, बाकी काही नाही. तुला सांगू का, माझा अजून लहानपणीचा मित्र नव्हता का बाजूचा आपल्या राहिलायचा सौरभ, त्याच्या आणि माझी मग सवय सेम असायची. तेव्हा बरीच जण आम्हाला म्हणायचे की तुम्ही काय ट्विन्स वगैरे आहात का. मग तेव्हा तुला आठवत ना मॉम. आता मग कल्पनालाही आठवत. कल्पना म्हणते की हो बरोबर आहे तुझं. मग अर्जुन म्हणतो अगं तसंच असे हे आणि ते ना सारखंच आहे बघते असंही आता ती बोलत असते. आणि मग तेव्हा अर्जुनलाही पटतं. मग तेव्हाच ना सायलीला सांगितलं जात आता आम्ही ऐकणार नाही, आमच्या मोबाईलचे अलार्म सारखे वाजतात, तू काहीतरी खाऊन घे. सायलीला सांगितलं जातं. सायली मात्र आता चिडत असते अर्जुनवर, कारण एकत्र सगळ्यांचे मोबाईल वाजत असतात ना सारखे सारखे. सायलीच असं असतं की निदान आपला मोबाईल सायलेंटला टाकलाय तर निदान आपल्या मागे हा त्रास तरी देणार नाही. पण सायलीला अर्जुनने मात्र त्रास द्यायची नवीन शक्कल जी आहे ती लढवलेली असते. पुढे आता सगळं डेकोरेशन वगैरे व्यवस्थित होत असतं. इकडे आता अर्जुन आणि त्याचसोबत सायली मात्र एकमेकांकडे बघत असतात. त्याचबरोबर चैतन्य आणि अश्विन यांनी आता पूर्ण डेकोरेट केलेलं असतं, पाळणा वगैरे, आणि त्यासोबत बाळाचं नाव सुद्धा त्यांनी ठरवलेलं असतं सायलीने. आणि ते बाळाचं नावही मागे अरेंज केलेलं असत. तर बाळाचं नाव कोण ठेवणार आहे याची सुद्धा चर्चा होत असते. तर तिथे आता सांगितलं जातं की सायली म्हणजेच आता बाळाची मामीच नाव ठेवणार आहे. प्रतिमाला सुद्धा हे आवडतं. इकडे मात्र आता अर्जुन सायलीच्या सारखा मागे लागलेला असतो की काहीतरी खाऊन घे. हे सगळं बघूनच ना कल्पना, प्रतिमा यांना मात्र हसू येत असतं. तेव्हाच ना आता सायलीला ही लोक सगळीजण सांगतात की अगं इतका जीव लावणारा नवरा भेटलाय ना तर थोडं खाऊन घे ग, नको का त्याला त्रास देऊ. मग आता सायली ही वैतागून गेलेली असते. सायली म्हणत असते की तुम्ही ऐकणारच नाही आहात ना, असंच करणार आहात ना शेवटपर्यंत. अर्जुन म्हणतो नाही ऐकणार मी. दुसरीकडे आता सचिन जो आहे तो एका वकिलाला भेटायला गेलेला असतो. सचिन जेव्हा वकिलाला भेटायला जातो तेव्हा त्या वकिलाला सगळ्या काही गोष्टी सांगत असतो, म्हणजे त्याची जी केस आहे ती समजावून सांगतो. जेव्हा तो केस पूर्णपणे समजावून सांगतो तेव्हा आता तो वकील म्हणत असतो की तुमची केस जर अशी असेल तर तुमची बायको जी आहे ती पोडगी घेणार आहे, कारण का तुमच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे. मग तेव्हाच ना त्याची काहीच गरज
पडणार नाही, कारण मी एकही रुपया देणार नाहीये, कारण माझं ठरलेलं आहे. म्हणजे असं का 1 रुपयाही तुम्ही देणार का नाही? त्याचं कारण काय मलाला समजेल का? अहो, म्हणजे त्याचं कारण हे आहे की बघा, माझा विचार असा आहे की तिचं सुद्धा काही आहे, त्याबद्दलचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि ते पुरावे मी तुम्हाला देऊ शकतो. आणि मग ते पुरावे जे आहेत ते आता द्यायचं ठरलेलं असतं. मग तो पुरावे एक एक करून त्या फाईल्समध्ये असतात. पेनड्राईव्हमध्ये सीसीटीव्ही फुटेज असत, जे की चैतन्य सोबत अस्मिता त्या दिवशी बसली होती त्या कॅफेमध्ये, त्यात सुद्धा ते सीसीटीव्ही फुटेज असतं आणि ते सगळं दाखवलं जातं. आणि तेव्हा तो म्हणतो की इतकी तुमची केस स्ट्रॉंग आहे तर नक्कीच तुमच्या बाजूने निकाल लागू शकतो. सचिन म्हणत असतो की बघा, पहिल्यांदा अर्जुन जो आहे ती ही केस लढणार आहे, कारण मला माहिती आहे की अर्जुनला पहिल्यांदा ही डिवोर्स केस घ्यावी लागते. त्यामुळे तुम्ही ही केस नक्कीच व्यवस्थित हँडल कराल आणि मला न्याय मिळवून द्याल, हो का नाही? तुमच्यासाठी मी करू शकतो असं देखील आता सांगितलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता सचिन म्हणत असतो की बघा, तुमच्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी आहे आणि तुम्ही ही सुवर्ण संधीचा फायदा घेऊ शकता, हो का नाही? इकडे आता बारशाचा पूर्ण छान असा खेळ रंगलेला असतो. म्हणजेच कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या असं घेऊन बाळाला पाळण्यातून झुलवलं जात असतं. कल्पना आणि सायली हे सगळं काही करत असतात. तेव्हाच ना आता हळूच ना सायली जी आहे ती बाळाच्या कानामध्ये नाव ठेवते. सायलीने बाळाच्या कानामध्ये नाव ठेवल्याबरोबर सायलीच्या पाठीत सगळे जण अशी बुक्के मारत असतात. त्याबरोबर आता सगळेजण तन्वीला एवढं मारू नका असं आता अर्जुन म्हणत असतो. मग इथे पूर्णा आजी बसलेली असते. पूर्णा आजी बघत असते. अश्विन तर शांत आहे, पण अर्जुन बोलतोय ना. अर्जुनची थोडी बायको आहे, अश्विनची बायको आहे तन्वी, तर त्याने बोलायला हवं. म्हणूनच मग आता पूर्णा आजी हे सगळं काही बोलून दाखवते. पूर्णा आजीने हे बोलून दाखवल्याबरोबर इथे आता अश्विन म्हणतो की हो, तन्वीला मारू नका. अरे, तन्वीला मारू नका असं फक्त एकदम साधं बोलत असतो तो. तेव्हाच दुसरीकडे आता नाव तरी काय ठेवले, आता तरी आम्हाला कळेल का, असंही आता कल्पना म्हणत असते. कारण सायलीने नाव गुलदस्त्यात ठेवलेलं असतं. सायलीने नाव मात्र खूप सुंदर असं ठेवलेलं असतं, म्हणजे अस्मिता ही नेहमीच हस्तमुख असणारी, सगळ्यांना आनंद देणारी, आणि तसंच तिचं बाळही तसंच आहे. आणि म्हणूनच बाळाचं नावही मी त्याच पद्धतीने ठेवले असं सायली सगळ्यांना सांगते. मग आता सायली तीच जे बाळाचं नाव आहे ते रिव्हील करते. आणि जे नाव असतं ते म्हणजे असतं स्मिथ, म्हणजे अस्मिता मधलं स्मिथ. खूप सुंदर असं नाव तिने व्यवस्थित अरेंज करून ठेवलेलं असत आणि त्यामुळे खरंच खूप कौतुक वाटत असत सायलीच सगळ्यांना. कारण असं नावन कोणीही विचार केला नसता की इतकं सुंदर नाव ठेवू शकतो. म्हणूनच जी अस्मिता असते तिला सुद्धा हे नाव आवडलेलं असतं आणि सगळी जण आता सायलीच कौतुकही करत असतात. मग आता बाळ म्हणत असतं, बाळासाठी खूप छान नाव आहे. अस्मिता ही बाळाला हातात धरून बोलत असते. बाळासाठी मामा मामी खूप काही करतात, तेच आता सायली आणि अर्जुनने अस्मितासाठी एक सरप्राईज सुद्धा अरेंज केलेलं असतं. आणि आमच्याकडून बाळासाठी गिफ्ट असं ते म्हणतात. त्याबरोबर अस्मिता म्हणते की अरे, गिफ्टची काय गरज होती, काहीच गरज नाही, हा गिफ्ट वगैरे मला नकोय असं अस्मिताने ठामपणे सांगितलेलं असतं. मग इथे पूर्णा आजी म्हणत असतात की बाळाचं बारसं तर झालंय, आता मला जप करायचं आहे. विमल, जरा मला रूममध्ये घेऊन जा. मग आता विमल पूर्णा आजींचा हात धरून पूर्णा आजींना रूममध्ये घेऊन जात असते. दुसरीकडे आता पाहायला मिळतं अस्मिताने चक्क गिफ्टला नाही म्हटलेलं असतं. त्यामुळे अर्जुन तर चकित होतो. अर्जुन म्हणतो की आमची अस्मिताई कुठे हरवली आहे का? म्हणजे आमची अस्मिताई पहिल्यांदा गिफ्टला फक्त पहिल्यांदा हात पुढे करायची, द्या गिफ्ट म्हणून, आणि आता ही अस्मिता ताई चक्क गिफ्टला नाही म्हणते. काय चाललंय काय हे मला तर काहीच कळत नाही. अस्मिता ताई कुठे आमची, तिला परत आणा बरं, असंही मुद्दा म्हणून अर्जुन मजा मस्करी करत बोलत असतो.
त्यावर अस्मिता म्हणत असते की खरंच मला काही नकोय, मी या घरात राहते. तुम्ही सगळेजण माझ्यावर मनापासून प्रेम करताय, मला हो नको ते देताय, तेच माझ्यासाठी खूप आहे, बस झालं माझ्यासाठी, बाकी काही नकोय असंही आता अस्मिता म्हणत असते. पण सायली, अर्जुनने आधी सरप्राईज प्लॅनिंग केलेलं असतं, जे स्टोलर काल मागवलेलं असतं तेच पुन्हा एकदा सायली अर्जुनने अरेंज केलेलं असतं. का तर अस्मिताच्या बायासाठी काल अस्मिताकडे पैसे नव्हते म्हणून अस्मिताने ते स्टोलर घेतलं नव्हतं. पण आता सायली अर्जुनला माहिती आहे की आपण बायासाठी बारशा कशासाठी काहीतरी नवीन अरेंज करू शकतो. खरं तर अस्मिताला काहीच नको असतं, पण तेव्हाच ना सायली आणि अर्जुन म्हणतात, मामा मामी देतायत तर तुम्हाला तर घ्यावं लागणार आहे, कारण मामा मामीस तर बाळासाठी करणार आहेत ना. मग तेव्हाच ना तिथे तो डिलिव्हरी बॉय सुद्धा आलेला असतो. त्याला बघून तर आता अस्मिता पाहतच राहते, पण तो डिलिव्हरी बॉय जो आहे ना, तो अस्मिताची माफी मागतो. कालचे काही झालं त्याच्यासाठी खरंच सॉरी. मग सगळे जण विचारतात की हा नेमका आहे तरी कोण आणि काय आहे हे सगळं. तेव्हाच ना स्मिता जी आहे ती सांगू लागते, काल खरं तर मी बाळासाठी स्ट्रॉलर मागवला होता, पण काय झालं की माझ्याकडे ना कॅश नव्हती आणि माझं जे पेमेंट होतं ऑनलाईन ते नेटवर्कमुळे होत नव्हतं आणि त्यामुळे मी त्याला रिटर्न जायला सांगितलं होतं. त्यावेळेला तो खूप काही अस्मिताला बोलला होता आणि त्याच वेळेला तो डिलिव्हरी बॉय रिटर्न आल्यामुळे ना तेव्हा तो आता अस्मिताची माफी सुद्धा मागत होता. अस्मिताला म्हणत होता की मॅडम खरंच सॉरी, म्हणजे माझ्याकडून काल तुम्हाला खूप काही बोललं गेलं, पण त्यासाठी खरंच खूप सॉरी असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा इतकं तो सॉरी बोलत असतो ना, तेव्हा आता अस्मिता ही म्हणत असते की इट्स ओके, त्यात काही एवढं हे नको हे करू असंही आता बोलून ना ती कसं त्याला शांत करायचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की आता डिलिव्हरी बॉय जो आहे तो निघून जातो. डिलिव्हरी बॉय जो आहे तो निघून गेल्यानंतर ना इकडे आता विचारलं जातं की अरे पण तुम्ही लोकांनी काय आणलं आहे ते तरी सांगा ना, गिफ्ट म्हणजे आम्हाला कळेल ना. गिफ्ट ना, थांब 2 मिनिट थांब मॉम, तुला कळेलच आम्ही गिफ्ट काय आणलंय ते. मग आता इथे अस्मिता म्हणत असते की काय आणलंय तुम्ही गिफ्ट, मला सांगाल का. मग तेव्हाच ना ते गिफ्ट आणलेलं असतं आणि ते गिफ्ट दाखवलं जातं आणि जेव्हा ते गिफ्ट दाखवलं जात ना, तेव्हा मात्र आता ते गिफ्ट बघून ना अस्मिता तर खूप जास्त खुश असते, कारण बाळासाठी त्यांनी स्ट्रॉलरच मागवलेलं असतं आणि ते बघून ना अस्मिता खूप जास्त खुश असते. पण इथे अश्विन मात्र नाराज असतो. अश्विन म्हणत असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे मी इमॅजिनच केलं नव्हतं की या सगळ्या काही गोष्टी अशा होतील. म्हणजे अश्विनला असं वाटत असतं की त्याची सुद्धा बायको प्रेग्नेंट आहे, मग काहीतरी चांगलं आणि वेगळं घडायला हवं, पण त्या गोष्टी आता त्याच्या आयुष्यात होत नसतात. म्हणून ह्या सगळ्यांच्या आयुष्यातला आनंद बघून त्याला कुठेतरी लागलेलं असतं. दुसरीकडे आता जेव्हा तो स्ट्रॉलर दिला जातो तेव्हा आता स्मिताचे डोळे पाणावलेले असतात आणि तिला आवडतं आणि ती म्हणत असते की मामा मामीने काय गिफ्ट आणलंय बघ ना. आणि तेव्हाच ना इकडे असणाऱ्या प्रताप जे आहेत ना त्यांच्या सुद्धा लक्षात येतो. तेही म्हणतात की खरंच ना आमचं खूप जास्त चुकलेलं आहे, म्हणजे आम्ही खरं तर ना अस्मिताच अकाउंट त्या सचिनमुळे बंद केलं आणि ते अकाउंट चालू करायचं तसंच राहिलं. खरंच अस्मिता, त्यासाठी सॉरी, म्हणजे मी विसरून गेलो. अकाउंट बंद करताना तो त्या पैशांचा चुकीचा वापर करत होता हे कळत होतं आणि त्यामुळेच मी विचार केला की अकाउंट कुठेतरी बंद करायला हवं, म्हणून मी तेव्हा बंद केलं. पण नंतर ना मला पुन्हा एकदा ऍक्टिव्हेट करायचं राहूनच गेलं असंही आता प्रताप जे आहेत ते बोलत असतात. त्यावेळेला आता अस्मिता म्हणत असते की नको डॅड, काही गरज नाही त्याची. पण प्रताप म्हणतात की नाही, जोपर्यंत मी आहे ना, मी माझ्या मुलीसाठी सगळं काही करणार आहे. त्यावर अस्मिता म्हणते, खरंच मी खूप जास्त लक्की आहे की मला माझे असे आई बापा भेटले आहेत, त्यासोबत मला माझं संपूर्ण कुटुंब ना खरंच खूप जास्त जीव लावणारा भेटला आहे असं.
देखील ती आता म्हणत असते. मग दुसरीकडे आता अस्मिताताई, तुझे तर आता खूप जास्त लाड होत आहे. यार चला चला काहीतरी वेगळं काय करूया, चैतन्याचं बोललं असतं. दुसरीकडे आता अस्मिताने प्रताप यांचे पैसे घ्यायला नकार दिलेले असतात. म्हणजे अस्मिता सांगत असते की डॅड प्लीज मला तुम्ही पुन्हा पैसे वगैरे देऊ नका, कारण मी एक निर्णय घेतलाय. मग अस्मिताला विचारलं जातं काय झालं आहे, म्हणजे तू पैसे घ्यायला नकार का देतेस, कारण आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर, आम्ही कायम असू तुझ्याबरोबर. पण अस्मिता म्हणते की बघा आतापर्यंत ना मी जे काही पैसे होते ते तुमचे वापरले, नंतर लग्नानंतर सचिनचे तुमचे वापरले, माझे तुमचे वापरले, माझे स्वतःचे पैसे असे मी वापरलेच नाहीयेत ना. मग मला असं वाटतं ना की मी स्वतःसाठी काहीतरी करायला व बाळासाठी काहीतरी करायला आतापर्यंत खूप आराम केला, पण आता नाही. आता मी ना माझ्या बाळासाठी काहीतरी करणार आहे असं सुद्धा ठरलं जातं. तेव्हाच आता सायली अर्जुन म्हणतात की तू बाळासाठी करणार आहे, कल्पना आवडली. तुझ्या शिक्षणाचा आता कुठेतरी फायदा होईल. तुला जे काही करायचं असेल ना त्या सगळ्या कामात ना आम्ही तुझ्या सोबत असू, असं देखील अख्ख्या कुटुंबानी मिळून आता अस्मिताला सांगितलेलं असतं. अस्मिताला एकदमच भरून येतं. अस्मिता ही आता ऐकतच राहते. मग तेव्हा अस्मिताची अहिली म्हणत असते की खरंच मी माझ्या बाळासाठी काहीतरी करायचं ठरवलं. त्यावर कल्पना म्हणते की ही कल्पना खरंच खूप चांगलं आहे. तू बाळासाठी काहीतरी करतेस, पण कधीही लक्षात ठेव की हे आई बाबा कायम तुझ्या पाठीशी आहेत. प्रतापही म्हणतात की हे जे घरट आहे ते कायम तुझ्यासाठी खुलं आहे. कधीही येऊ शकतेस, कधी काही करू शकतेस. उलट चांगलं आहे की तू बायासाठी काहीतरी करतेस. कल्पना उलट तिला हेही म्हणते की तुला काही बिझनेस करायचा असेल, जॉब करायचा असेल, तसही सांगते आम्ही नेहमीच तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. तेव्हाच अस्मिता एकदमच धन्य झालेली असते. आनंदाने ती आता हसत असते, कारण तेव्हा प्रतिमाही म्हणते की खरंच बायामुळे अस्मिताला हे सगळं समजले. म्हणजे बाळ जे आहे ते एखाद्या आईला काय काय म्हणून करावं लागतं. खरं तर आधी अस्मिता अशीच घरात बसायची, काहीच करायची नाही. पण आता बाळाची जबाबदारी जेव्हा तिच्या अंगावर आली तेव्हा तिने ठरवलं की नाही, आता काही झालं तरी सुद्धा बाळासाठी म्हणून का होईना आपण स्टॅड घ्यायला हवा, बाळासाठी उभं राहायला हवं, असंही तिने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळे सगळी जण अक्क कुटुंब तिच्या पाठीशी उभं असतं. इकडे आता सगळी जण एकत्र तिच्या पाठीशी उभे असतात. ते बघूनच ना तिला खूप छान वाटत असतं. सायली अर्जुन ही म्हणत असतात की हो अस्मिताताई, तुम्हाला कधीही काही गरज लागली ना तर आम्हाला एकदम बिनधास्त सांगायचं, कोणताही संकोच करायचा नाही. कारण मामा मामी आहेत का बाळाचे मामा मामी बाळासाठी नेहमीच असतील, असंही बोलून तिला आता आधार देत असतात. तर आता बाळासाठी जेफ आणलेलं असत त्यामध्ये बाळाला बसवलं जात असतं, कारण बाळासाठी अर्जुन आणि सायलीने ना हे सगळं खरेदी करून आणलेलं असतं. त्यातच आता बाळाच बारसही एकदम निर्विघ्नपणे पार पाडलेलं असतं. दुसरीकडे आता प्रियाचा जीव खाली होत असतो, कारण प्रियाने लेटर पाठवलेलं असतं आणि प्रियाला असं वाटत असत की चला फायनली माझं लेटर जेव्हा आता सगळ्यांना समजेल तेव्हा माझ्यासाठी सगळी जण सोडवायला इथपर्यंत धावून येतील. पण प्रियाला हे माहीत नसतं की तिला काही कोणी सोडवायला येणार नाही, कारण ऑलरेडी जे आहे ते सायली प्रेग्नेंट आहे. आणि सायलीची गुड न्यूजमुळे घरात सगळ्यांना आनंद वाटतो. पण इथे अश्विन नाराज असतो. सगळी जण बाया बाय बाय बोलत असतात, कारण घरात आता 2 बाया होणार आहे. थोड्या दिवसांनी सायली अर्जुनचा बाळ येणार आहे, अस्मिताच्या बाया आहे. मग अश्विन थोडा नाराज होतो, कारण का प्रिया त्याला बोलली होती की मी प्रेग्नंट आहे, आणि या सगळ्या गोष्टी आठवून त्याला त्रास होत असतो. तो निघून जातो तिकडून. तेव्हा कल्पना म्हणत असते की आपण प्रियाबद्दल तर काही बोललो नाही, तर मग आता आपण काय बोलू, म्हणून ह्या असं झाले. त्यावर अर्जुन म्हणतो की नाही राहू दे, त्याला काहीतरी वाटलं असेल, जाडवलं असेल, म्हणून त्याला त्रास झाला असेल,
तुम्ही काळजी करू नका, मी बोलतो, कारण अर्जुनला आणि फक्त चैतन्याला माहिती होतं की अश्विन जी सत्य लपवत होता ते कोणालाही, बाकी इतरांना माहिती नव्हतं. बाकी इथे अर्जुन आणि त्यासोबत चैतन्याला माहिती होतं की प्रिया प्रेग्नेंट आहे आणि त्याचा त्रास त्याला होतोय. तर पुढील भागात पाहायला मिळतं, अचानकपणे पोस्टमन आलेला असतो, कुरिअर आला सांगतो, आणि ते प्रियाच लेटर असत ते सायलीच्या हातात लागत. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की नेमका फोन वाजलेला असतो आणि फोन वाजल्यामुळे ना आता जो कल्पनाचा फोन असतो तो फोन नेमका पूर्ण आजीने उचललेला असतो. त्यावर आता तरने म्हणजेच सापियाने सांगितलेलं असतं की मी प्रेग्नेंट आहे आणि तुमचा वारस माझ्या पोटात आहे. आणि ही गोष्ट ऐकून पूर्ण आजीना चक्कर येते. पूर्ण आजीने मोबाईल तिथेच सोडलेला असतो. तर दुसरीकडे प्रताप कल्पना बाहेरून येतात आणि ती पाहता तर त्यांना तर धक्काच बसतो, कारण पूर्ण आजी बेशुद्ध पडलेली असते. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.